अमरावती प्रकरणामध्ये नवनीत राणाने असं सांगितलं होतं की त्या प्रकरणामध्ये हिंदू मुलींचं शोषण झालेलं आहे. तर आता अल्पसंख्याक नाही, या प्रकरणावर आमचं रोज लक्ष आहे. माननीय मुख्यमंत्री स्वतः आणि त्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माझंही पूर्ण या चौकशीकडे लक्ष आहे. चौकशी समिती योग्य पद्धतीने तपास करत आहे. अजून कुठल्याही निष्कर्षापर्यंत जाणे कुणीही योग्य नाही आणि कुणीही या ठिकाणी अशा प्रकारचे चौकशी चालू असताना कुणी असे स्टेटमेंट करू नये कोण कशात आहे आणि कोण कशात आहे, किंवा मुस्लिम मुली आहे किंवा हिंदू मुली आहे असं बोलणं योग्य नाही. तपास जेव्हा अंतिम होईल तेव्हा कळेलच आपल्याला की कोण कोण आहे. आज संभ्रमाचं वातावरण निर्माण करणे योग्य नाही, संभ्रम तयार करणे योग्य नाही, चौकशी अफेक्ट होईल असं काही स्टेटमेंट करणे योग्य नाही. मी स्वतः उद्या अमरावतीला आहे आणि चौकशी समिती नीट पद्धतीने याचा तपास करत आहे. जे काही मोबाईल सापडलेला आहे त्याचा फॉरेन्सिकसाठी गेलेला आहे. 3 दिवसात त्याचा रिपोर्ट येईल आणि मग अंतिम याच्यामध्ये तुम्हाला कळेल की खरं काय आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आज काही यामध्ये स्टेटमेंट करणं हे घाई होईल असं वाटतं. नाही, मी तेच सांगतोय की माननीय प्यारे खान जी असतील किंवा इतर असतील, कुठल्याही गोष्टीची एवढी घाई करू नये, एवढ्या घाईघाईत कुठलंही स्टेटमेंट करू नये. मीडियामध्ये बातमीच्या माध्यमातून संभ्रम तयार होऊ नयेत. असे कुठलेही बोलणं आज योग्य होणार नाही. थोडा वाट बघावी लागेल. या प्रकरणातल्या आरोपींच्या सोबत पोलीस वाढदिवस साजरा करतात, केक बनवतात, असे व्हिडिओ समोर आले. कारवाई होणार का? असं आहे की जुन्या काळातलं काय असेल ते असेल, व्हिडिओ आता काढतात, पण आत्ता मात्र पोलिसांची भूमिका अत्यंत प्रामाणिकपणे आहे. मी स्वतः या प्रकरणाचा पूर्ण मॉनिटर करतो आहे, चेक करतो. म्हणजे पोलिसांचं कारवाई चालू आहे, पण आम्ही रोज त्याचा तपासाचा काय झाला आहे, कुठपर्यंत आला आहे, मुख्यमंत्री याच्यावर लक्ष देऊन आहेत. त्यामुळे या प्रकरणामध्ये एक सांगतो की मोबाईल जे सापडले गेले आहेत, जे काही आमच्याकडे पुरावे आहेत, अंतिम मात्र वेगळंच आहे. ते आपण नंतर या ठिकाणी पोलीस तुम्हाला खुलासा करतील. पोलीसच प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगतील काय काय या प्रकरणात आहे. म्हणजे व्हिडिओ व्हायरल होत आहेत त्या व्हिडिओ संदर्भात काय जे व्हायरल मी तेच सांगतोय की आता मी यावर काही स्टेटमेंट करणे योग्य होणार नाही. चौकशी अंतिम टप्प्यात येत आहे. पोलीसच त्या ठिकाणी आपला पूर्ण चौकशीचा शेवटी काय जे काही आपल्याकडे व्हिडिओ आहेत, जे काही मोबाईल्स आहे, हे मोबाईल्सचं जे काही अधिकृत आहे ते फॉरेन्सिक सांगणार आहे. ते आल्याशिवाय कोणीही स्टेटमेंट करणं घाईचं होईल. वेगळं काय वळण दिसते यामध्ये? आता मी आपल्याला सांगतोय वारंवार की फॉरेन्सिकचा रिपोर्ट आल्याशिवाय, जे काही 7-8 मोबाईल आमच्याकडे आहे त्याचा रिपोर्ट आल्याशिवाय नेमकं कुठनं काय कोण काय हे सर्व कळणार आहेत. शेवटी थोडी वाट पाहावी लागेल. साहेब, गोरेगावमध्ये जे रेस्क्यू सेंटरमध्ये ब्रेक पडलेला आहे त्या प्रकरणामध्ये आता बाप रेस्क्यू आपली आहे त्यामध्ये आरोपी जो आहे आनंद पडल्याच्या बापाला त्यांनी चौकशी करून सोडून दिलेला आहे. एकूणच या सगळ्या प्रकरणामध्ये जे लखन पटेल याला हवाला रॅकेट चालतो असं समोर आलेलं आहे. कसं पाहता या प्रकरणाकडे? नाही, असं आहे की आता तुम्ही मला आत्ता या प्रकरणाची माहिती दिली. मी आता विमानात होतो, पण मी बघतो शेवटी सरकारची सामूहिक जबाबदारी आहे. माननीय मुख्यमंत्री यांनी कारवाईचे आदेश दिले असतीलच, पण यामध्ये तुम्ही जे सोडून दिलं म्हणताय, प्राथमिकदृष्ट्या कधीकधी आपल्याकडे फार काही येत नाही किंवा प्राथमिक चौकशी काही आढळत नाही, म्हणून आरोपी जे काही संबंधित आहे त्यांना पोलीस सोडून देतात. पण जेव्हा अंतिम आरोपी कळतं आपल्याला तेव्हा पोलीस पुन्हा अटक करतात. कुणाला सोडलं म्हणून संपलं असं नाही आहे. तर मला असं वाटतं की त्या प्रकरणाची पूर्ण माहिती घेऊन बोललेलं बरं. एनआयची सुद्धा या सगळ्या प्रकरणात एंट्री होते. एनआय आज तपास करते. एनआय तर आलंच, एनआय तर येतच प्रत्येक वेळी. तो रुटीन त्या ठिकाणी ही प्रक्रिया आहे. अशा ड्रग्स असतील किंवा अंमली पदार्थ असतील किंवा त्या ठिकाणी अशा प्रकारचे कोकिन्स असतील, त्या ठिकाणी एनआयचा हा पूर्ण रोल असतो. त्यामुळं ते स्वाभाविक आहे. विधान परिषदेच्या 9 जागांसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. विरोधी पक्षाला एकच जागा मिळणार आहे, तसं बघायला गेलं
संख्याबळ जसं तसं मिळतं, संख्याबळावर आहे ना. त्यांचं संख्याबळ विरोधी पक्षाकडून जर उद्धव ठाकरे उमेदवार असतील तरच ही निवडणूक बिनविरोध होईल असं संजय राऊत त्यांनी ठरवायचं आहे. विकास आघाडीमध्ये महाविकास आघाडीने ठरवायचं आहे, मी काय ठरणार. त्यांनी कोणाचा उमेदवार दिला, पण महाविकास आघाडीमध्ये फार आलबेल नाही आहे. त्यांच्याकडे आत्ताची स्थिती जी आहे ती संशयित आहे. त्यामुळे त्यांना जसं शरद पवार साहेबांना त्यांनी उमेदवार केलं, आम्ही मान्य केलं आणि सर्वांनी समोर गेलो. चांगला निर्णय करतील तर अनोपज होतील, नाही तर मग घोडा मैदान समोर आहे. नाही, पण एकूण महाविकास आघाडीमधल्या पक्षांमधलं हे सगळं वातावरण बघता तुम्हाला वाटते का एकमत होईल असं? कधी कधी एखाद्या नावावर एकमत होऊ शकतं. त्यांचे एकमत होईल अशी काही परिस्थिती नाही आहे. पण एखादं नाव असं असतं की त्यावर एकमत होतं, विरोधी पक्षाची एकमत होतं, आपलं एकमत होतं. त्यामुळं त्यांनी विचार करायचा की कुणाला काय करायचं. त्यांच्या पक्षामध्ये फूट पाळायची असेल, त्यांच्या महाविकास आघाडीची फूट पाळायची असेल तर ते निर्णय करतील, नाही तर त्या योग्य निर्णय करतील. योग्य निर्णय केला तर बघू. खराब प्रकरणाला 1 महिना पूर्ण झाला, पण अजूनही अटकबाबत अशी कोणतीही कारवाई झाली नाही. सगळी कोर्ट प्रकरणं सोडली. कसं आहे की याच्यामध्ये मी मगाशी सांगितलं की अशा SITमध्ये मीडिया स्टेटमेंट करून चौकशीला बाधा आणणे योग्य नाही. योग्य प्रकारची चौकशी सुरू आहे. सर्वच त्या ठिकाणी शेवटी अशा प्रकरणामध्ये खूप खोलवर जावं लागतं, पुरावे तयार करावे लागतात, कुठली कोर्टात केस टिकली पाहिजे, कोर्टामध्ये प्रत्येक गोष्टी मांडाव्या लागतात पोलिसांना उद्या चार्जशीटमध्ये. त्यामुळं आपण घाई करून काय उपयोग आहे. SIT योग्य पद्धतीने करताय आणि तुम्हाला कळेलच या प्रकरणाचं पूर्ण. माननीय मुख्यमंत्र्यांनी तुम्ही बघितलं असाल की विधिमंडळात जे स्टेटमेंट केलं त्या स्टेटमेंटचा आधारच तो आहे. म्हणजे त्या ठिकाणी त्यांनी संदेशच दिला आहे की या प्रकरणामध्ये कुठल्याही पद्धतीचं काही कॉम्प्रोमाइज नाही आहे. जे असतील, सत्ताधारी असतील, विरोधी असतील, जे असतील, अधिकारी असतील, कोणी असतील, राजकीय असतील, सामाजिक असतील, जे असतील, ते कोणी सुटणार नाही. त्यात योग्य कारवाई होणार आहे. पण विखे पाटील साहेब म्हणत होते की अहमदनगरला जर मी प्रकरण दाखल केलं नसतं तर हे झालं नसतं. तिथल्या नेत्यांचं याकडे दुर्लक्ष होतं, पोलिसांचं दुर्लक्ष होतं. त्यांना जास्त माहिती, अधिक माहिती असेल त्यावर ते बोलले असतील. पण मला जे वाटतं की ते कुठलंही स्टेटमेंट अशा SIT संदर्भात सुरू असताना आपले कुठलेही स्टेटमेंट असे नको जे चौकशीला बाधा ठरेल. मुंबईत मराठी माणसांमध्ये फुटण्यासाठी भाजपनं काही कुत्रे पाळलेत अशा पद्धतीने की वक्तव्य संजय राऊतांनी आज केलं. संजय राऊतांना लोक ऐकत नाही. तुम्ही जास्त ऐकू नका, फार सिरियस घेऊ नका. त्यांना तसं बोलावं लागतं. सकाळी 9 वाजता लोक येतात, ते बोलतात, तुमचंही खुश, तेही खुश. त्यामुळं मला असं वाटतं याच्यात फार कधी कधी एखाद गोष्ट ठीक आहे, पण काही मनोरंजन आहे, काही गोष्टी ह्या त्या ठिकाणी चालतात आहे, ठीक आहे. नगरपालिकेच्या निवडणुकावेळी तुम्ही प्रचाराला पुढाकार पाहिला होता. कुठली वगैरे या भागात तिथे सभा झाली. हेलिकॉप्टरमधून तुम्ही सहकार्य देण्याचं सुद्धा लोकांना आश्वासन दिलं. सध्या काय स्थिती आहे खासदारांसंदर्भात? आता व्हर्जन 2 आम्ही या ठिकाणी लॉन्च केला आहे. डिजिटल 7/12 15 रुपयात तुम्हाला मिळतो. आणि डिजिटल 7/12 आता कुठल्याही रजिस्ट्री असेल, बँक असेल, कर्ज असेल, सर्वात महत्त्वाचं आपण सांगितलं होतं की आम्ही डिजिटल 7/12 देऊ. तलाठ्याकडे जाणं 7/12 काढून नंतरच तो अधिकृत 7/12 पकडावा असा नियम होता. तर तुम्हाला 15 रुपये महाभूमीत गेले, महाभूमी ॲपवर गेले, 15 रुपये भरले की तुमचा 7/12 अधिकृत मिळतो. ज्याला बँकेत मान्यता आहे, ज्याला कर्जाकरता मान्यता आहे, ज्याला रजिस्ट्रीकरता मान्यता आहे, फेरफार मान्यता आहे, तो एक निर्णय आपण घेतला. या ठिकाणी मी सांगितलं होतं की आम्ही मोजणीची प्रक्रिया ही चांगली करू. आता आम्ही खाजगी सर्व्हेसला 35,000 रुपये महिना असे सर्व्हे देण्याचा निर्णय केला. जिल्हाधिकारी आणि तिथले जे आमचे SLR आहे तातडीनं पॅनल नेमतील. जवळपास 50 तरी सर्व्हेअर खाजगी घेण्याचा निर्णय आपण एका जिल्ह्यात करतो आहे. 20 मोजणी एका सर्व्हेअरनी केल्या पाहिजे महिन्याच्या. 1000 मोजणी प्रत्येक महिन्यात होतील. पुढच्या 6 महिन्यात हे राज्य 15 डेवर मोजणी झाली पाहिजे. 15 दिवसात लोकांच्या घराची मोजणी झाली पाहिजे, किंवा जे काही मोजणीचे प्रकरण आहेत ते 15 दिवसात संपले पाहिजे. आणि पुढच्या काळात आपण हा निर्णय करतो आहे, आधी मोजणी, नंतर खरेदी खत, नंतरच त्या ठिकाणी म्युटेशन. आत्ता काय चालू आहे की मोजणी न करता त्या ठिकाणी फेर चालू आहे, किंवा मोजणी न करता आपसी वाटणं चालू आहे, मोजणी न करता त्या ठिकाणी रजिस्टर्ड डॉक्युमेंट चालू आहे. जो मोजणी झाल्याशिवाय वस्तुस्थिती काही माहीत राहत नाही आहे. त्यामुळे रजिस्ट्रेशनचं वेगळं असतं आणि मोजणी वेगळी असतं. हे राज्य पुढच्या काळात मोजणीशिवाय कुठलंही डॉक्युमेंट लागणार नाही, मोजणीशिवाय कुठलाही फेरफार होणार नाही, मोजणीशिवाय कुठलंही त्या ठिकाणी म्युटेशन होणार नाही. त्यामुळं राज्याला या दिशेने आम्ही नेतो आहे. मला वाटतं की आम्ही जे काही वचन जनतेला दिले आहे ते वचन पाळणार आहे. आजसुद्धा मी सांगलीमध्ये आहे.
तिथे छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान महसुली मंडळात करतो आहे. मागच्या मार्चमध्ये 2 शिबिर झाले, एप्रिलमध्ये 2 शिबिर झाले, मेमध्ये 2 शिबिर होतील. राज्यभर प्रत्येक महिन्याला 900 शिबिर होत आहे. यातनं जे डिलिव्हरी सर्व्हिसेस आहे, लोकांना सेवा हमी कायद्यात ईज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये सर्व्हिसेस देणे, ते आम्ही करतो आहे. मला वाटतं महसूल खातं आमचं सरकार, देवेंद्र फडणवीस सरकार, आमचं सरकार हे पारदर्शी, गतिमान आणि लोकाभिमुख होऊन जनतेची सेवा आम्ही घरी पोहोचवण्याचा निर्णय करतो आहे. आणि तुम्हाला हे दिसेल 2 वर्षांनी की महसूल खातं अत्यंत चांगल्या पद्धतीने आता डिलिव्हरी सिस्टीमला आलं आहे. तहसील कार्यालयाची गर्दी कमी होईल, प्रांत कार्यालयाची गर्दी कमी होईल आणि जास्तीत जास्त सेवा आम्ही ईज ऑफ डुईंग सेवा आम्ही कायद्यात आम्ही घरपोच देतो आहे. त्यामुळे पुढच्या काळामध्ये तुम्हाला चित्र बदललेलं दिसेल. अवकाळी पावसाने नुकसान झालेलं शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचं संपूर्ण सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि जे काही NDRF, ADRFचे नॉर्म आहे त्याप्रमाणे सर्वांना नुकसान भरपाई मिळणार आहे. पूर्ण आमची सिस्टीम कामाला लागलेली आहे. कुणाचं काही सुटलं असतील त्यांनी सरकारकडे अर्ज करावे, आम्ही ते निर्णय करू. पण कोणी शेतकरी हा वंचित राहणार नाही. आंबा उत्पादक शेतकऱ्यांना त्यामध्ये घेतले सर्वांना घेतला आहे. आंबा उत्पादक असतील, कुठलंही पीक असेल, ते फळबागा असतील किंवा पालेभाज्या असतील किंवा रब्बी असेल किंवा कुठलंही पीक असेल, उन्हाळी पीक असेल, कुठल्याही पिकाला आम्ही सोडलं नाही. NDRF, ADRFच्या नॉर्मप्रमाणे आम्ही सर्वांना नुकसान भरपाई देणार आहे. जिल्हाधिकारी यांनी सर्वांना सूचना दिल्या आहे की एक सुद्धा शेतकरी सुटू नये, एक सुद्धा शेतकरी नुकसान भरपाईपासून सुटू नये. एक शेतकऱ्याचं नुकसान झालं असेल तेही कन्सिडर करा. कुठलाही त्या ठिकाणी चुकीची म्हणजे कुठलाही शेतकरी सुटणार नाही याची काळजी घ्या, अशा सूचना दिलेल्या आहेत. शक्तीपीठ महामार्ग सरकारचा एक ड्रीम प्रोजेक्ट आहे, मात्र अजूनही या महामार्गाला विरोध कायम बघायला मिळतोय. 2 दिवसापूर्वी राजू शेट्टी, सतीश पाटील यांनी 90% शेतकरी राज्यातले मान्य झाले आहे. 10% शेतकरी जे आहेत त्यांना आम्ही समजा काही राहिलं असेल त्यांना समजवू. जबरदस्ती करून आम्ही कुठल्याही राज्यात डेव्हलपमेंट करणार नाही. शेतकऱ्यांचं मत असेल तसं वागू, पण नियमही बघावं लागतात, कायदाही बघावं लागतं आणि त्यांना समाधानी करावं लागतं. त्यामुळं कधीकधी प्रकल्पाला काही लोक विरोध करतात, पण त्यांना पूर्ण वस्तुस्थिती समजली, या प्रकल्पाचे पुढच्या पिढीला बेनिफिट्स काय, या प्रकल्पातनं त्यांचं काही नुकसान होणार नाही, त्यांची जमीन जी जाते आहे त्याच्या बदल्यात तेवढ्याच जमीन त्यांना मिळाली पाहिजे, तेवढं अनुदान त्यांना मिळालं पाहिजे. शेवटी काही ठिकाणी कन्फ्युजन असतं किंवा काही ठिकाणी संभ्रम असतो म्हणून लोक विरोध करतात. जेव्हा ते समोर येतात सरकारच्या, आमची बाजू ऐकून घेतात, ते आपली बाजू मांडतात, त्यातनं निर्णय होतो आणि पुढं त्या ठिकाणी ते प्रकल्प होतात. त्यामुळं शक्तीपीठ महामार्गाचं आता काही फार राहणार नाही. जे काही राजू शेट्टीचं म्हणणं असेल किंवा तिथल्या शेतकऱ्याचं म्हणणं असेल तेही ऐकू आणि त्यांचं संभ्रम दूर करू. दीपक केसरकर पेन्शन कायमस्वरूपी बंद करावी अशी मागणी मनसेने केली आहे. मला काय वाटतं? असं आहे की आमदार खासदारांचं पेन्शन काही काल सुरू झालं नाही. विधिमंडळाचं गठन झाल्यापासून पेन्शन सुरू आहे. अनेक माजी आमदारांना पेन्शन जातं. असं आहे की त्यांनी आपल्या आयुष्यभर, जीवनभर या ठिकाणी आपलं आयुष्य, जसं आपण अधिकारी म्हणून 58 वर्ष काम करतात, तर आम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत सर्व्हिस करतो. कुणी पेन्शन घ्यायचं का नाही घ्यायचं त्यांनी निर्णय करावा. एखाद्या व्यक्ती पेन्शन नाहीच घेत. त्यामुळं सरसकटच विधिमंडळाच्या अनादी कालापासून चाललेला निर्णय बदलणे मला वाटतं किती योग्य आहे बघावं लागेल. पण आता सध्या मनसेचे कुठल्याही सभागृहात लोक नाही आहेत, त्यामुळं ठीक आहे. पण हा निर्णय बघावा लागेल, कारण आज काही निर्णय झाला नाही आहे. नरेंद्र मेहता आणि प्रताप सरनाईक यांच्यातला वाद चिघळताना पाहायला मिळते. मेहता साहेब म्हणतात की जर माझ्याकडे ऐकत असतं तर मी सरनाईकांना कामावर ठेवलं असतं. कुणी एकामेकाबद्दल इतकं खालचं बोलू नये की वितृष्ट तयार होईल. समाजामध्ये वावरत असताना सर्वांनी एक लेवल सांभाळायची आहे. त्यामुळे कुणीच या ठिकाणी असं वक्तव्य करू नये जे या ठिकाणी महाराष्ट्राच्या संस्कार संस्कृतीला ते पटणार नाही. त्यामुळं असे वक्तव्य काही ते महाराष्ट्राला मान्य नसतात किंवा समाजाला मान्य नसतात. त्यामुळे सर्वांनी त्याची काळजी घ्यायची. दीपक केसरकर यांनी नाही, मला जी माहिती घ्यावी लागेल, मला ती माहिती घ्यावी लागेल. आज काही आता दीपक केसरकर यांनी सिंधुदुर्गमध्ये शक्तीपीठ महामार्ग जावा अशी मागणी केली. दुसऱ्या राज्यातले जे कंत्राटदार आहेत त्यांनी काम बंद आंदोलन केलेलं आहे. प्रत्येक जिल्ह्यात तिकीट बिलांचं असं 2 भाग वेगळे आहे. शक्तीपीठाचं महामार्गाचं बजेटच वेगळं आहे. कधी कधी काय होतं की आपण वेगवेगळ्या PWDच्या बजेट ह्याचा विचार 30-54चा विचार केला तर वेगळे पैसे आहे, 50-54मध्ये वेगळे पैसे आहे.
खरं तर PWDच्या मुख्य बजेटमध्ये पैसा नाही अशी यांची मागणी आहे, पण आता माननीय शिवेंद्रराजे भोसलेजींनी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याच्यातला मार्ग काढलेला आहे. या महिन्यामध्ये संपूर्ण किंवा 3 टप्पे पाडून ज्यांचं काम पूर्ण झालं आहे त्यांना असे 3 टप्पे पाडून या सर्व कंत्राटदाराचे पैसे देण्याचा निर्णय झाला आहे. काही काळ थोडा अडचण आली होती, पण त्याचा दूर झाली आहे. पण शक्तिपीठ महामार्गाच्या बजेटचा आणि PWDच्या बजेटचा मात्र काही संबंध नाही. शक्तिपीठ महामार्ग सिंधुदुर्गमधून जावा अशी दीपक केसरकर यांनी मागणी केली, त्यामुळे पुन्हा एकदा अलाइनमेंट चेंज होऊ शकते. कुठली अलाइनमेंट चेंज न करता ॲडिशनल मागण्या पूर्ण कराव्या लागतात. याचा अर्थ असा नाही की सिंधूरला चाललं तर काही अलाइनमेंट वेगळा काही मार्ग काढता येतो, त्यामुळं त्याला जोडता येतं. असं आम्ही अनेक ठिकाणी समृद्धीला असं केलं आहे की समृद्धी महामार्गाची लाईन आहे, पण एक असा 50 किलोमीटर 40 किलोमीटर वळंगून जाऊ शकतो. पण मी मुख्य रस्त्याला मात्र मुख्य DPRला बदलता येत नाही. ॲडिशनल काही मागणी आली त्याचा विचार सरकार करत असतं. पण याच्यामुळे अलाइनमेंटमध्ये चेंज अलाइनमेंटमध्ये कधीच चेंज होत नाही. अलाइनमेंट चेंज करायची गरजही नाही. माननीय मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे. काही जर ॲडिशनल मागणी आहे त्याला ती मागणी पूर्ण करता येतं. सर बोलले